कोकणात राणे विरुद्ध राणे असा संघर्ष पेटलेला असतानाच एकनाथ शिंदेंनी आमदार निलेश राणेंना बळ दिले। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं कुणाच्या बाजूने आहेत? केसरकरांच्या कोणत्या विधानानं भाजप आक्रमक झालीये? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून। कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष, निलेश राणेंना शिंदेंची सुरक्षा, भाजपला मत म्हणजे विरोधकांना मत। अजून कोणच नेता रवी चव्हाणजींबद्दल ते जे बोलतात त्याचं समर्थन करत नाही, त्यांचं नाव पण घेत नाही। मी एवढा दूधखोळा आहे का? काल परवा राजकारणात आलोय का? मला जे चुकीचं वाटतंय ते मी करतो। जर कुठे पीए कमी पडत असेल ना तर मी साहेबांचा पीए बनायलाही तयार आहे। मालवणमधील नगर परिषदेच्या निवडणुकीत पैसे वाटपावरून निलेश राणेंनी भाजपला लक्ष्य केलंय। दुसरीकडे मंत्री नितेश राणेंनी या वादात उडी घेतली आणि कोकणात राणे बंधूंमध्ये संघर्ष सुरू झाला। आणि या दोन बंधूंच्या संघर्षात एकनाथ शिंदे निलेश राणेंच्या बाजूने ठाम उभे राहिले। विरोधकांवर मात करण्यासाठी निलेश राणेंच्या पाठीशी सदैव उभं असल्याचं शिंदेंनी भर सभेत जाहीर करून टाकलं। तर दुसरीकडे फडणवीसांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे। निलेश, कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात। डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ। घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही। मी सगळ्यांच्याच पाठीशी आहे, जो चांगला वागेल त्याच्या पाठीशी मी आहे। कोणी चुकला तर त्याला मी सांगेन, माझ्या पक्षाचा असला तरी मी चुकीच्या मागे उभे राहत नाही, जे काही योग्य असेल त्याच्या मागे मी उभा राहतो। त्यामुळे मी निश्चितपणे एवढं सांगतो की खरं तर जी काही परिस्थिती पाहायला मिळते ती काही चांगली नाही आहे। म्हणजे असं राणे विरुद्ध राणे वगैरे असं होणं काही योग्य नाही आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राणे बंधूंमधल्या या संघर्षाला असलेली दुसरी बाजू म्हणजे भाजप विरुद्ध शिंदे सेना। भाजपला मत देणं म्हणजे विरोधकांना मत देण्यासारखं आहे असं विधान केसरकरांनी केलंय। तर केसरकरांच्या आरोपांवर शेलारांनी प्रत्युत्तर दिलंय। विरोधी पक्षाला जी मतं घातली जाणार ही मतं भाजपला मतं घातल्यासारखी आहेत। त्यांना अजिबात मतं घालू नका, कारण ते कधीच निवडून येणार नाही आहेत। हे एक षडयंत्र आहे। राणे साहेबांनी सांगितलेलं होतं की युती करून निवडणुका लढवा, असं सांगून सुद्धा त्यांचं ऐकलं गेलं नाही। आम्ही सांगत होतो युती करून निवडणुका लढवूया, ऐकलं गेलं नाही। मला संपवायला म्हणून तुम्ही सावंतवाडीवर पैशाचा पाऊस पाडला तर सावंतवाडीची जनता ते कदापिही सहन करणार नाही। जसं घर वापसी होते तशी मतं वापसी पण होऊ शकते आणि त्यामध्ये दीपक केसरकरजी यांची मतं वापसी होईल। कोकणात शिंदे सेना विरुद्ध भाजप असा संघर्ष निलेश राणेंच्या आरोपांनंतर आता आणखीनच वाढलाय। त्यात पक्षाच्या वर्चस्ववादाच्या लढाईत राणे कुटुंबातही वादाची ठिणगी पडली आहे। मात्र भर सभेतून शिंदेंचं निलेश राणेंना बळ देणं आणि फडणवीसांची आत्मचिंतनाची भाषा महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचे संकेत देतीये। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तरी महायुतीतला हा वाद शमणार की आणखी विकोपाला जाणार हे पाहणं महत्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।